श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का तुमची इच्छा तुमची मनोकामना 100% पूर्ण करणारे व्रत कोणतं आहे? हो, अर्थात संकष्टी चतुर्थीचं व्रत. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि या संकष्टी चतुर्थीला फक्त उपवास करणे पुरेसे नाही. जर तुम्हाला तुमची इच्छापूर्ती पूर्ण करायची असेल, मनोकामना पूर्ती करायची असेल तर आणखीन काही गोष्टी करायला हव्यात. पण त्या गोष्टी कोणत्या आहेत? त्याचबरोबर इतकेच नाही तर तुम्ही आधीच संकष्टी चतुर्थीचा उपवास करताय आणि तुम्हाला त्याचे उद्यापन करायचं आहे, तर ते कसं करायचं? सगळ्यात महत्त्वाची, संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास करायला नाही जमले तरी गणपती बाप्पासाठी काय करावे, काय करू नये, एकंदरीतच काय संकष्टी चतुर्थीबद्दल आतापासून इथपर्यंत म्हणजे काय, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी काही ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा पाहणार आहोत जे संकष्टी चतुर्थीला करायला सांगितले जातात, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारायला मदत होते, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते किंवा नातेसंबंध सुधारायला मदत होते. सगळ्यात महत्त्वाचे, काही मानसिक शारीरिक त्रास असेल त्यातून बाहेर पडायला सुद्धा मदत होते. असे उपाय सुद्धा आपण बघणार आहोत. यंदा 6 मार्च 2026ला वार शुक्रवारी आलेली आहे फाल्गुन मास संकष्टी चतुर्थी. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षाचा शेवटचा महिना आणि त्यातली आलेली ही संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच या व्रताचे पालन केल्याने श्री गणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते. मैत्रिणींनो, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जातं. ही चैत्र कृष्ण चतुर्थी आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. या दिवशी चंद्रोदय साधारणतः रात्री 9:10 ते 9:20 आसपास निश्चित आहे. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते, ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि इतर मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणात पाहण्यात येतो. हजारो वर्ष हे व्रत भारतभर देशात निष्ठेने पाळले जाते. त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन करून, चंद्राला नमस्कार करून, गणपती बाप्पाला नमस्कार करून, गणपती बाप्पाची आरती करून नंतर उपवास सोडला जातो. सर्वसाधारणपणे हीच पद्धत सर्व घरामध्ये अवलंबली जाते. उपवास सोडताना श्री गणेशाला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्य व्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून, निष्काम म्हणून केली जातात, तर काही व्रते इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्टी चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्या. जसं की सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल टाकून अंघोळ करावी. दिवसभर श्री गणेशाचे नामस्मरण चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ खावावे. दिवसभर आपला काम धंदा उद्योगधंदा करावा आणि संध्याकाळी आंघोळ करावी किंवा हातपाय तोंड स्वच्छ धुवावे. नंतर पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवावे किंवा गव्हाची लहानशी रास करावी. त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाभोवती 2 वस्त्र गुंडाळावे. त्यावर ताम्हण ठेवून गणरायाची स्थापना करावी. त्यानंतर त्यांचे षोडोपचारे पूजा करावी. पूजा करणाऱ्यांनी त्या दिवशी आवर्जून लाल वस्त्र परिधान करावे. श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी फुले लाल कलरची असावी. दुर्वाची एक जोडी, खाऊचे पान, सुपारी, लवंग आणि वेलदोडे हे अर्पण करावे. या उपवासाला रात्री उपवास सोडताना कांदा, लसूण, गाजर, फणस यासारखे पदार्थ वर्ज्य आहेत. त्या दिवशी उपवासा इतकेच उपासनेला महत्त्व आहे. देवाची करुणा भाकणी त्यांच्या सानिध्यात राहावी. श्री गणेशाच्या ओम गण गणपते नमः या मंत्राचा शक्य होईल तितका जप करावा. शक्य असल्यास अथर्व शीर्षाचे पठण करावे. ते तुम्ही एकदा म्हणू शकता किंवा शक्य असल्यास 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा म्हणणे, म्हणजे 21 आवर्तने जर तुम्हाला तुमच्या चतुर्थीच्या दिवशी करायला मिळाल तर अतिउत्तम. त्याचे अनेक दिव्य अनुभव भक्तांना येतात. अगदी शक्य नसेल तर एकदा तरी श्री गणपती अथर्व शीर्ष भक्तिभावाने म्हणावे किंवा मोबाईलवरती श्रवण करावं, ऐकावं. आपली इच्छा श्री गणरायासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्याकरता देवाकडे प्रार्थना करावी. इच्छा मागताना हेतू सुद्धा चांगला असावा. आपली कर्म चांगले असावे तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही. बऱ्याच घरामध्ये कुळाचाराचा भाग म्हणून चतुर्थीचा उपवास केला जातो. परंपरागत हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेले असते.
पण जेव्हा तुमच्या शरीराला उपवास झेपेना असे होतंय वय होते तेव्हा मात्र या संकष्टी चतुर्थीचे उद्यापन करू शकता. चतुर्थीचे उद्यापन केल्यानंतर चतुर्थीचे व्रत करणे गरजेचे नसते. बरेच तरुण मुलं मुली सुद्धा या चतुर्थीचे व्रत करतात. गणपती हे बुद्धिदाता आहे, म्हणूनच गणपतीच्या उपासनेचा हा एक भाग आहे. म्हणून अनेक मुले सुद्धा शिक्षण घेत असताना हे व्रत उपवास करतात. बघा, जर ज्यांची खूप श्रद्धा असेल तर त्यांनी उद्यापन केल्यानंतर सुद्धा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता. गणपतीच्या मंत्राचा जप करू शकता. तुमची कुठल्याही प्रकारची समस्या असेल, शारीरिक, मानसिक, आर्थिक, अशा कुठल्याही समस्यांचं निवारण गणरायाला करतात. त्यासाठी एक फक्त श्रद्धा भक्तिभावाने संकष्टीचं व्रत करावं. गणपती बाप्पा आहेत हे समृद्धी, बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारी देवता आहेत. म्हणून संकष्टी चतुर्थी दिवशी आपण विशेषतः काही उपाय केले आपल्या समस्यापासून मुक्ती मिळू शकतो. मग कोणत्या समस्येसाठी कोणता उपाय करायला हवा, चला जाणून घेऊया. आपण आपले मैत्रीचे नाते मजबूत करत असाल तर संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणीला हिरव्या कलरची धातूची वस्तू भेट देऊ शकता. एकदा मित्र तुमच्यावर नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरामध्ये जावं आणि आपल्या मित्राला मनात ठेवून श्री गणेशाची पूजा करावी. शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावं. शक्य नसेल तर मग मंदिरातच ठेवून द्यावं. यामुळे रुसलेल्या मित्राशी पुन्हा संबंध चांगले होतील. त्यानंतर संकष्ट चतुर्थी दिवशी व्यवसायाच्या उन्नतीसाठी बुद्धी मंत्राचा 21 वेळा जप करावा. संकष्टी चतुर्थी दिवशी हा जप केल्याने व्यवसायामध्ये वाढ होते. तर या दिवशी बुध मंत्र म्हणावयाचा असा आहे की ओम ब्राम ब्रीम ब्रोम सा बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही 21 वेळा जप करावा. तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात नक्कीच प्रगती झालेली दिसेल. त्यानंतर काही विशेष मनोकामनापूर्तीसाठी श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा करून श्री गणेशाला सेंदूर अर्पण करा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि हे गुळ खोबरे दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला. तुमची इच्छा, मनोकामना नक्की पूर्ण होईल. तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल, सतत कंटाळा, आळस, आजारपण जाणवत असेल, तसेच दिवसभर काहीच काम करावंसं वाटत नसेल, कामात उत्साह वाटत नाही, यामुळे सतत त्रास होत असेल, चतुर्थी दिवशी श्री गणेशाला प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर श्री गणेशाला 11 दुर्वाबरोबर एक जास्वंदीचे फूल आणि एक लवंग अर्पण करावे. त्यानंतर सौभाग्य प्राप्तीसाठी एका मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग 21 किंवा 31 मूग टाकून श्री गणेशाच्या मंदिरात ते दान करावे. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते. उज्ज्वल भविष्याचे असल्यास श्री गणेशासमोर कापूर प्रज्वलित करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यांच्यामध्ये यश येत नसेल, प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून त्यांना काहीतरी उपयोगी येणारी भेटवस्तू द्यावी. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्वशीर्षाचा पाठ नक्की करावा. तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर ते कमीत कमी ऐकावे. त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पाची आपल्यावर कृपा होते. ज्या मुलांची अभ्यासात मन लागत नाही त्यांनी उद्या श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण कराव्यात. पण त्या कशा अर्पण करायच्या, तर दुर्वाच्या जोडीला थोडा सेंदूर लावून ओम गण गणपते नमः मनात म्हणून अर्पण करा. बुद्धीची देवता बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील. बघा, श्री गणेशाला लाल जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे हे सर्वांना माहीत आहे. पण उद्याच्या दिवशी जर तुम्ही जास्वंदीचे फूल घेऊन त्यावर चंदनाचा टिळा लावला आणि ती तिच्या हाताने किंवा मुलाच्या हाताने श्री गणेशाच्या चरणी व्हायला अर्पण केले तर राहू केतू दोष कमी होतात. जास्वंदाच्या फुलातील ऊर्जा नकारात्मकता शोषून घेते. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा अतोनात कष्ट करूनही आर्थिक चंचल भासत असेल तर हा उपाय नक्की करा. उद्या संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या चरणी 1.25 मीटर पिवळ्या रंगाचे सुती कापड अर्पण करा. त्या कापडावर मध्यभागी स्वस्तिक काढून त्यावर एक सुपारी आणि 2 वेलदोडे ठेवा. पिवळा रंग हा समृद्धीचे आणि गुरुग्रहाचे प्रतीक आहे, तर बाप्पा बुद्धीचा दाता आहे. पूजेनंतर हे कापड आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थिर वास राहील, धनाची नवे मार्ग खुली होतील. ज्या मुलींच्या विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा लग्नाची बोलणी होऊ नये, ऐनवेळी मोडते, त्यांनी उद्या बाप्पाला हळकुंडे किंवा 5 चमचे हळद अर्पण करावे. गणपती बाप्पाला मंगलमूर्ती म्हटले जाते, जे सर्व मंगल कार्याचे अधिपती आहेत.
बाप्पाच्या चरणी हळद अर्पण केल्याने पत्रिकेतील गुरुदोष आणि विवाहातील अडथळे दूर होतात. ही हळद पूजेनंतर सुरक्षित ठेवा आणि जेव्हा कधी लग्नासाठी बाहेर जाल तेव्हा यातील चिमूटभर हळदीचा टिकला कपाळावर लावा. यामुळे कार्य हमखास सिद्धीत जाते. तर मैत्रिणीने हे उपाय श्रद्धेने करा. देव केवळ नारळ फोडल्याने प्रसन्न होत नाही, तर तुमच्या मनात असलेल्या भावनेने प्रसन्न होतो. एक आई म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासाठी हा उपाय करतात तेव्हा त्या प्रार्थनेत प्रचंड शक्ती असते. मला खात्री आहे उद्याची ही चतुर्थी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.